पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. जसा प्रारंभी बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाची माते, नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाची आई, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला तुकाच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधूंनो, फातिमा मातेच्या नवऱ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज नवऱ्याचा पहिला दिवस. आपण त्या घंटा मंदिराची प्रार्थना सुरुवात करूया. गीत घेऊया, प्रणाम प्रणाम तुझला मरिया. एकत्र प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे गे प्रभु राया. हालेलुया हालेलुया. प्रणाम प्रणाम
म्हणजे प्रिय बंधूंनो, महापूरच्या कार्यक्रमासाठी आजच्या मानकरी श्री थॉमस अँथनी फोन्सेका, श्री थॉमस यांनी स्टेनोटायपिस्ट म्हणून एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये 14 वर्ष केलेले आहे. तसे 10 वर्ष एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करून त्यानंतर स्वतःचा काचेचा बिझनेस सुरू केला. आता हा बिझनेस त्यांचा मोठा मुलगा एरिक फोन्सेका सांभाळत आहे. त्यांच्या पत्नी सौ मेबल थॉमस फोन्सेका या गृहिणी असून सिडोर पातळीवर व चर्च पातळीवर धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात. त्यांचा दुसरा मुलगा ब्लेस फोन्सेका हा कॅनडा येथे 14 वर्षापासून UN मध्ये काम करीत आहे. आता आपण प्रार्थना करणार आहोत त्यांच्या हेतूसाठी आणि आपल्या सगळ्या हेतूसाठी. या प्रार्थनेमध्ये आपली सगळी मागणी घराणे माऊलीकडे ठेवणार आहोत. माझा प्रकाश आता प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सामर्थ्यशाली परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभली. तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव यांचा गौरव असो. आता आपण जिल्ह्याला मानवंदना करूया. आपल्या पॅरिसतर्फे श्री फोन्सेका आजचे मुख्यपणे त्या भेट वस्तू आता झेंड्याच्या गाणं लावण्यात येईल आणि झेंडा फडकावला जाईल. श्री फोन्सेकाने पुढे येऊन झेंडा फडकवायचा आहे. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी.
ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा. करा प्रार्थना प्राशित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे या चुने गावी. मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. आजच्या या शुभ दिनी माते
आजची पवित्र मिस्सा नोवेना हेतूपेटीतील सर्व हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिस्सासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर ऑल्विन तुस्कानो यांचे हार्दिक स्वागत. फादर ऑल्विन तुस्कानो मूळचे आगाशी धर्मप्रग्रामातील असून सध्या ते इन्फंट जीसस चर्च एव्हरशाईन धर्मग्रामामध्ये प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. फादरांनी यापूर्वी कोळीवाडा व पापडी धर्मग्राम त्याचप्रमाणे काही काळ बिशपांचे सचिव म्हणून कार्य केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी धर्मप्रांतामध्ये युवदर्शनचे संचालक त्याचप्रमाणे बँगलोर बायबल शिबिरामध्ये शिबिरार्थाची आध्यात्मिक जडणघडण करण्याचे कार्य केलेले आहे. त्यांनी उपासना या विषयात बँगलोर येथे 2 वर्षाचा विशेष अभ्यास केला असून सध्या ते धर्मप्रांताच्या उपासना विभागाचे संचालक आहेत. त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी उपासनाविषयी प्रबोधन करण्यासाठी जात असतात. एक अभ्यासू आणि विनोदी प्रवचनकार म्हणून त्यांची वसई धर्मप्रांतामध्ये ख्याती आहे. अशा अनुभवी बहुमुखी धर्मगुरूंचे आजच्या उपासनेत पुन्हा एकदा स्वागत. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये वसई जनहित ट्रस्टचे संचालक फादर प्रकाश रुमा उपस्थित आहेत. सध्या ते मदर तेरेसा चर्च विरार येथे सहाय्य धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांचेही हार्दिक स्वागत. फातिमा मातेच्या 9 दिन भक्तीच्या पहिल्या दिवशी सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दैनंदिन जीवनात ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाला आपल्या जीवनात सर्वापेक्षा परमेश्वर हा श्रेष्ठ आहे हे जेव्हा कळते तेव्हा त्या क्षणापासून त्याची वाटचाल ही आध्यात्मिकतेकडे होत असते असे निश्चित समजावे. पवित्र मरियेच्या आध्यात्मिकतेत वाढ झाली ती तिच्या प्रार्थना, नम्रता, आज्ञाधारकपणा, समर्पण व एकनिष्ठता ह्या गुणामुळे. ऐहिक जगात ती कधी हरवली नाही, जगाच्या मोहाला कधी बळी पडली नाही. आपल्यालाही जीवनातील सर्व मोहावर व प्रलोभनावर मात करण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या अधिक सबळ व दृढ असणे आवश्यक आहे. कारण माणसाच्या जीवनातून प्रार्थना वजा केली की त्याच्या श्रद्धेची वात हळूहळू मंदावू लागते. म्हणूनच आजच्या हा पवित्र मिसेत सहभागी होत असताना आपल्या सर्वांना आध्यात्मिकता व आत्मिक शुद्धता लाभावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फातिमा मातेच्या नोवेनाच्या दिनानिमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि आजच्या पहिल्याच दिवशी आपण आध्यात्मिकता आणि माझी आत्मिक शुद्धता या विषयावरती चिंतन करणार आहोत. बायबलमध्ये सुंदर असं वचन आहे, हे प्रभो माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा घाल. तो सत्याचा स्थिर असा आत्मा आपल्याला नित्य लाभावा आणि आत्मिक शुद्धतेद्वारे आध्यात्मिकतेची आपली वाटचाल नेहमी बळकट असावी म्हणून ह्या मिसा बलिदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. हे पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगाईने
मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मूर्ती कुमारी, धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या गौरवमय प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. योब या पुस्तकातून घेतलेले वाचन. योब आपल्या मित्राला म्हणाला, माझ्यावर दया करा, हो दया करा, कारण देव माझ्यावर पडला आहे. देव करत आहे तसा तुम्ही माझा छळ का करता? तुम्ही कसोशीने माझे मांस का तोडता? माझे शब्द लिहून ते ग्रंथात ठेवले व लोखंडी कलमाने शिलेवर खोदून त्यात शिशे भरून कायम केले तर किती बरे होईल. कारण मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंत्यपृथ्वीवर उभा राहील. ही माझी त्वचा छिन्न व भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देह पाहीन, त्याला मी स्वतः पाहीन. दुसऱ्याचे नव्हे तर माझे नेत्र त्याला पाहतील. माझा अंतरात्मा झुरत आहे. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. माझ्या हृदयाने मला म्हटले, त्याचे दर्शन घे. जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू माझे मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नकोस. तू माझे सहाय्य होत आला आहेस. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. परमेश्वराची प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. शुभ वर्तमानासाठी उभे असा. परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रभूने आणखी 72 जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्यांची प्रार्थना करा. जा, लांडग्यामध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवत आहे. पहा, पैशाची थैली, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका. वाटेने कुणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हास झाडून टाकतो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिसाडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी मी मद्रास वेलंकणी या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणचा प्रवास एक दिवस आम्ही अगोदर केलेला होता. पोहोचल्यानंतर आम्ही धर्मगुरूंच्या निवासस्थानामध्ये राहत असताना त्या ठिकाणी थोड्या वेळाने अजून एक धर्मगुरू आले. ते थोडेसे थकलेले दिसत होते आणि म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आलात? तर म्हणे, आम्ही भोपाळवरून आलो. आणि ते थोडेसे थकलेले दिसत होते म्हणून मी त्यांना अजून एक प्रश्न विचारला, तुम्ही कसे आलात? तर म्हणे, आम्ही चालत आलो. भोपाळ ते वेलंकणी जवळजवळ 1850 किलोमीटर आहे. एवढं अंतर. म्हटलं, ही सगळी प्रेरणा, ही सगळी श्रद्धा आली कुठून? तर म्हणे, 5 वर्ष अगोदर माझ्या दोन्ही गुडघ्यांना आजार झालेला होता आणि मी मरियेचा जवळचा भक्त आहे. या मातेला मी सांगितलं की मला जर या आजारातून तो मुक्त केलं तर माझ्या पायामध्ये ताकद आहे, तिथपर्यंत मी या ठिकाणी चालत येईन. डॉक्टरांनी मला काही महिने चालायला सुद्धा बंद केलेलं होतं, पण वर्षभर झाल्यानंतर गेली 4 वर्ष मी या ठिकाणी चालत येत आहे. गेली 4 वर्ष. प्रिय बंधू भगिनींनो, श्रद्धा जेव्हा खोल अंतःकरणामध्ये उतरते तेव्हा आध्यात्मिकतेचे सुंदर झरे माणसाच्या अंतःकरणात वाहू लागतात. ही श्रद्धा आपल्याला फक्त वरवरती ठेवायची नसते, तर ती खोल घेऊन जायची असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आजचा पहिल्या दिवसाचा विषय जो आहे,
हा फार सुंदर आहे. आध्यात्मिकता आणि आत्मिक शुद्धता. सर्वप्रथम आत्मिक शुद्धतेशिवाय आध्यात्मिकतेची वाटचाल आपण चालूच शकत नाही. आणि म्हणून स्तोत्रकाराचं स्तोत्र मी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये सांगितलं की हे प्रभो, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा घाल. मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक मिसा बलिदान, प्रत्येक प्रार्थना ही आपल्याला एक पायरी अजून पुढे घेऊन गेली पाहिजे. माझ्या श्रद्धेची, माझ्या आध्यात्मिकतेची पातळी काय आहे ही प्रत्येक क्षणी मला तपासता आली पाहिजे. आध्यात्मिकता काय करते? आध्यात्मिकता तुमच्या जीवनाला अजून बळ देण्याचं कार्य करत असते. मार्था आणि मरियेचा सुंदर वृत्तांत आपण शुभवर्तमानामध्ये वाचतो. प्रभू आल्यानंतर मार्था अनेक गोष्टींची दगदग करायला लागते, जे आपलं दैनंदिन जीवन आहे, की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतो. परंतु मरियेनं एक चांगला वाटा निवडला. ती प्रभूच्या चरणापाशी बसून त्याचे शब्द ऐकत राहिली. प्रिय बंधू भगिनींनो, दोन प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याला मार्था आणि मरियामध्ये दिसते. एक आहे स्कॅटर्ड पर्सनॅलिटी आणि दुसरी आहे फोकस्ड पर्सनॅलिटी. मरिया ही जी होती, हिचं लक्ष हे प्रभू येशू ख्रिस्तावरती सतत केंद्रित होतं. आणि म्हणून प्रभू तिला सांगतो की तू जो वाटा, मरियेनं जो वाटा निवडलेला आहे, हा सुंदर असा वाटा आहे. आपल्याकडे अनेक गोष्टी असताना सुद्धा आपण अनेक गोष्टींची दगदग जीवनामध्ये करत असतो. खरा प्रिय बंधू भगिनींनो, कृपेचा झरा हा इथून वाहत असतो, परंतु आपल्या जीवनात तो लागू पडत नाही. कारण आपण कोणत्या स्वरूपानं प्रत्येक प्रार्थनेमध्ये सहभागी होतो, तिथं आपली आध्यात्मिकता किंवा आध्यात्मिकतेची कसोटी लागत असते. मी एखाद्या मिसा बलिदानामध्ये कशा प्रकारे सहभागी होतो. आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, पण नानाविध विचार घेऊन आपण आलेलो आहोत. जीवनाची दगदग सुद्धा घेऊन आलेलो आहोत. आता काही किती प्रमाणात ऐकतात हे सुद्धा माहीत नाही, कारण अनेक चिंता आपल्या मनामध्ये आहेत. बरेचसे लोक विचार करत असतील, फादरने आता सुरू केलंय खरं, पण संपवतील कधी. काही विचार करतात की आज पहिला दिवस गेल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला काय साजरा करता येईल किंवा माझ्या घरची परिस्थिती कशी असेल. अशा निरनिराळ्या भूमिकेमधून आपण इथं बसलेलो असतो. आपण ह्या ठिकाणी बसल्यानंतर ही प्रार्थना, जी सर्वोच्च प्रार्थना मानली जाते, ही आपल्याला कितीपर्यंत खेचत असते. आणि जितकी ती खेचते तितकी आपली आध्यात्मिकता बळकट असते. आणि जर खेचत नसेल तर ती एका वेगळ्या पातळीवरती अडकून पडलेली आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आध्यात्मिकता बळकट करण्यासाठी असा वेळ द्यावा लागतो. नुसता वेळच नाही, तर त्या वेळेमध्ये आपल्याला बरेचसे एकांतवास सुद्धा शोधावे लागतात. मिसा बलिदाना पलीकडे जाऊन सुद्धा जेव्हा आपण साक्रामेंताची भक्ती, दैनंदिन बायबल वाचन, रोजरीची प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना ह्या जेव्हा आपल्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये गुंफण्याचा प्रयत्न करतो, या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून आपल्या आध्यात्मिकतेला बळकटी मिळत असते. आणि म्हणून समस्या हे सतत आहेत, परंतु त्या समस्येकडे पाहताना आपली जी आध्यात्मिकता आहे, ती आध्यात्मिकता आपल्याला खरी बळकटी देत राहणार. आणि म्हणून जीवनामध्ये खरा मार्ग शोधण्यासाठी, खरा मार्गाच्या मागे धावण्यासाठी आपण या ठिकाणी येत राहिलं पाहिजे. आणि ह्या जीवनातून, ह्या साक्रामेंतातून आणि चर्चच्या साक्रामेंतमय जीवनातून
आपली आध्यात्मिकता बळकट करण्यासाठी आपल्याला सतत प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये आपण खूप काही कमावत असतो, परंतु आपण जर खरी आध्यात्मिकता आपल्या जीवनामध्ये मिळवली नाही तर कमावलेली अनेक गोष्टी या निरर्थक ठरतात. आणि म्हणून आध्यात्मिकता तुम्हाला संघर्षामध्ये कसं उभं राहायचं याचे सुंदर धडे देत राहील. आज आपण बघतो आपली मुलं सुंदर वातावरणामध्ये वाढतात, परंतु एखादी काही समस्या त्यांच्या जीवनामध्ये उभी राहिली की त्या समस्येला ते सामोरे जाऊ शकत नाही. कारण फक्त वरवरची श्रद्धा आपण बाळगलेली असते, आध्यात्मिकता खोलवर गेलेली नसते. आध्यात्मिकता जेव्हा खोलवर जाते तेव्हा त्या संघर्षामध्ये सुद्धा मला बळकटी मिळत असते. त्या संघर्षामध्ये सुद्धा एखादा आजार जर आपल्या वाट्याला आला तर तो आजार कसा आपण स्वीकारावा किंवा कशा प्रकारे घ्यावा हे आपल्याला आध्यात्मिकता शिकवते. दुसऱ्यांशी माझे असलेले संबंध हे कसे बळकट असावेत हे माझी आध्यात्मिकता मला शिकवते. म्हणजे माझं वैयक्तिक जीवन, माझं कौटुंबिक जीवन आणि माझं समाजातील जीवन हे मी कशा प्रकारे जगत आहे ह्याचा आरसा म्हणजे माझी आध्यात्मिकता. आणि जितकी आध्यात्मिकता मजबूत तितकं माझं वैयक्तिक जीवन, माझं कौटुंबिक जीवन आणि माझं सामाजिक जीवन, माझं प्रार्थनेचं जीवन हे सगळं बळकट असते. संत पौल करंथीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला सुंदर रीतीनं सांगतात, प्रीतीविषयी ते बोलतात. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आध्यात्मिकता बळकट असलेल्या माणसामध्ये हे सगळे गुण दिसून येतात. कारण त्याची आध्यात्मिकता हे त्याला समाजातील जगणं शिकवते. त्याची आध्यात्मिकता हे त्याला समाजातील लोकांशी कशा प्रकारे वागलं पाहिजे हे देखील शिकवत असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जीवनामध्ये खरा मार्ग म्हणजे आध्यात्मिकतेचा मार्ग. मी आमचे बाबा प्रार्थना बोलली किंवा मी नमोकृपा प्रार्थना बोलली तर माझी प्रार्थना हे फक्त श्रद्धेचं वरची पातळी असू शकते. आणि ही खोलवरची पातळी गाठण्यासाठी मला अजून पुढे जावं लागणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आणि म्हणून जेव्हा आपण असे पुढे जात राहतो तेव्हा एका वेगळ्या पातळीवरती आपण पोहोचतो. आपण बायबलमध्ये एक सुंदर उतारा वाचतो. तर विधवेचा मुलगा मरण पावलेला होता आणि प्रभू येशू त्याच्यासाठी शब्द वापरतो, यंग मॅन आय से टू यू अराइज. पोप फ्रान्सिस यांनी जागतिक युवा दिनानिमित्ताने संपूर्ण युवा वर्गाला मार्गदर्शन करताना या एका शब्दाचा वापर केलेला होता, यंग मॅन आय से टू यू अराइज. आणि ते काय सांगतात पोप फ्रान्सिस, की आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्त हे शब्द वापरत आहे की निरनिराळ्या प्रकारच्या समस्येमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत आणि ती प्रत्येक समस्येशी एकरूप होऊन जणू प्रभू येशू ख्रिस्त ते शब्द आपल्यासाठी वापरत आहेत की तू ह्या समस्येमध्ये आहे, त्याच्यातून बाहेर ये. त्याच्यातून बाहेर ये म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं जीवन तू अनुभव, एक वेगळ्या प्रकारची पातळी तुझ्या वाट्याला त्या अनुभवातून मिळणार आहे. आणि म्हणून निराशा असो, आपण काही समस्यांमुळे हताश झालेले असो, काही गुंतवणुकीमध्ये आपल्याला मोठा लॉस आलेला असेल, अशा निरनिराळ्या भावनिक, आत्मिक आणि सामाजिक समस्यांमधून आपण प्रत्येक जण जात असतो. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, ही आध्यात्मिकता आपल्याला वरती आणते. असं म्हटलं जातं की सुकलेल्या फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदीची भीती वाटत नाही, कारण त्याचं बळ हे पायापेक्षा पंखामध्ये अधिक असतं. आध्यात्मिकता देणं म्हणजे पंखामध्ये बळ देणं.
आज जर आपण आपल्या मुलांना फक्त वरवरच्या लेवलला ठेवलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आपल्याला त्यांना खोल घेऊन जायचं आहे. पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की अजून खोल समुद्रामध्ये हाकार. आध्यात्मिकतेची ही जी बोट आहे प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला अजून खोलवर घेऊन जायची असते. आणि त्यासाठी काय आहे? मिसा बलिदान, साक्रामेंताची आराधना, देवशब्द आहे. हे सगळ्या बाबी जोडून आपली आध्यात्मिकता आपण बळकट करूच जातो. असं नाही आहे की ह्या ज्या सगळ्या आपण प्रार्थना म्हणतो त्या काही उपयोगाच्या नाहीत. नाही, त्यातूनच आध्यात्मिकतेचे मार्ग पुढे जात असतात. प्रार्थना नसल्या तर आध्यात्मिकतेचे मार्ग हे तिथेच अडकून पडतील. पण फक्त प्रार्थनांवरती आपण अडकून पडू नये, तर त्याही पलीकडे जगण्याचे मार्ग जेव्हा आपण खऱ्या अर्थाने शिकतो तेव्हा ती आध्यात्मिकता आतमध्ये उतरलेली असते. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया आपल्या सर्वांसाठी उदाहरण आहे. का ती सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे जीवनामध्ये घेऊ शकली? बळकट आध्यात्मिकता, न खचणारी आध्यात्मिकता. यामुळे कोणतीही परिस्थिती वाटायला आली तरी तिच्या जीवनामध्ये काहीच फरक पडला नाही. मग पुत्र जन्माची घटना असो, एलिझाबेथकडे धाव घेण्याची घटना असो, स्वतःच्या पुत्राचा मृतदेह आपल्या वेंगेमध्ये असो, की शिष्यांना मार्गदर्शन करणं असो, कमी पडली नाही, खचली नाही आणि घाबरली सुद्धा नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आज फातिमा माता आपल्या चर्चची आश्रयदाती आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे की मला माझ्या जीवनाचे मार्ग अधिक बळकट करायचे आहेत, की त्याद्वारे मला जगण्यासाठी अजून प्रेरणा मिळत राहील आणि माझं जीवन आणि आध्यात्मिक जीवन अधिक बळकट होत जाईल. हे प्रभू, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा सदैव घाल. आपण सर्वजण उभे राहूया. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा व विनंत्या फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. ऐक प्रार्थना प्रभू देवा. ख्रिस्त सभेसाठी आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना आध्यात्मिक शुद्धतेचे जीवन जगून इतरांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. राष्ट्रासाठी आपल्या देशातील सर्व शासनकर्त्यांनी समाजसेवेचे कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपत उच्च आध्यात्मिकतेचे पालन करावे व जनतेपुढे नैतिकतेचे उत्तम उदाहरण व्हावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आजारी लोकांसाठी आज समाजात अनेक जण विविध आजाराने त्रस्त आहेत. शारीरिक आजाराबरोबरच कित्येक जण आध्यात्मिकदृष्ट्याही कमकुवत किंवा खचले आहेत. परमेश्वराने त्या सर्वांना आरोग्यदायी स्पर्श करून त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या सबळ व सशक्त करावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया.
आध्यात्मिकतेसाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपण धैर्याने आणि शुद्ध मनाने श्रद्धेचे जीवन जगत राहावे। त्यासाठी आपल्याला ईश्वरी प्रेम, आध्यात्मिक बळ, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया। प्रार्थना प्रभु देवा, ऐक प्रार्थना प्रभु देवा। अनाथ व एकाकी लोकांसाठी, जगात जे अनाथ व एकाकी जीवन जगत आहेत त्यांच्या आयुष्यात परमेश्वराने पुन्हा एकदा आनंद व समाधानाची बरसात करावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया। ऐक प्रार्थना प्रभु देवा, ऐक प्रार्थना प्रभु देवा। थोडा वेळ शांत राहून आपण वैयक्तिक हेतूंसाठी आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया। हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने व विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत। तुझ्या दयेला अनुसरून त्या तू स्वीकारून घे व आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। बंधुभगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। हे प्रभू, तुझ्या लोकांकडून ह्या प्रार्थनांचा व भेटींचा स्वीकार कर। तुझ्या पुत्राची माता धन्यकुमारी मरिया हिच्या मध्यस्थीद्वारे आमच्या प्रार्थना व विनंत्या ऐकून घे। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। प्रभू तुम्हा बरोबर असो, तुमच्या अंतःकरणी प्रभूकडे लावा। प्रभू आपला परमेश्वर याचा आभार मानूया। हे प्रभू, पवित्र पित्या, सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे। पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभारगीत मोठ्या आनंदाने आम्ही प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे। तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे।
तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलीस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनर्विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात
तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याच्या आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो, तो आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशीची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू. जगाची पापी दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावीस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. पवित्र ख्रिस्त शरीर केवळ बाप्तिस्मा स्वीकारलेल्या कॅथलिक भाविकांसाठी आहे. इतर श्रद्धा जपणारे भाविक जर आले असतील तर त्यांचं स्वागत आहे. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.
अंतर्यामी प्रभु। आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सन्मानार्थ आम्ही हे पवित्र साक्रामेंट आनंदाने साजरे करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व तिचे प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावाने सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमचे आश्रय होते. तू देत असलेल्या सर्व प्रकारच्या दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून ज्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो, नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू नये. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे म्हणून तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची संरक्षक आहेस. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात, जेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे वाटते, तेव्हा तू आमच्याजवळ उभी राहा. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माते, देवाची आई व आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, सोज्वळ, पापभीरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस व त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व सार्वकालिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आम्हाला शिकवलेस. म्हणून आमच्या प्रत्येक कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्य नियमाने म्हटली जावी. आम्ही दुर्व्यसनापासून दूर राहावे व चांगले मरण यावे म्हणून तो आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्याला तू कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाहीस यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आपली विनंती व हेतू फातिमा मातेच्या चरणी ठेवूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
फातिमा मातेच्या नवेनाला आलेल्या सर्व भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि खास करून चुलना बाहेरील ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यांचं स्पेशल स्वागत. तुमच्यासाठी एक स्पेशल फातिमा माऊलीची आशीर्वाद केलेली गिफ्ट किंवा रोजरी आहे, ती तुम्ही या सॅक्रिस्टीमधून गोळा करायची आहे. सॅक्रिस्टीमधून फक्त आपल्या चुलना बाहेर येईल. तुमच्यासाठी चुलना आणि चुलना बाहेरील व्यक्तीसाठी सुद्धा एक गिफ्ट आहे. ते आपल्या जिथे पिण्याचं पाणी, बिस्लरी पिण्याचं पाणी ठेवलेलं आहे तिकडे स्टॉल टाकलेला आहे, तेथे किचन उपलब्ध आहेत. किचनची किंमत आहे 25 रुपये. त्या किचनवर फातिमा माऊलीचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूने नव्यानाची प्रार्थना आहे. किचन तुम्ही कुठे प्रवासात गेलात तर ते नव्यानाची प्रार्थना तुम्ही करू शकता. त्याची किंमत कॉस्ट प्राईस, नो प्रॉफिट नो लॉस, फक्त 25 रुपये. आणि जर तुम्ही 100 रुपये दिले तर तुम्हाला 5 मिळू शकतात. स्कीम आहे. उद्या बऱ्याच जणाला या दिवसामध्ये कॅन्डल्स आहेत, तर आपल्या उमेदने कॅन्डल्स बनवलेले आहेत आणि ह्या कॅन्डल अगदी रास्त भावात, स्वस्त भावात, इतरापेक्षा आपण स्वस्त विकतो कारण आपल्याला होलसेलमधून आपण वॅक्स किंवा मेन आणत आहोत. आणि म्हणून ते उद्या 6 वाजता 6:30 वाजता तो स्टॉल रोजरीच्या अगोदर ते येतील विक्रीसाठी. तुम्हाला ह्या आठवड्यासाठी तुम्ही मेणबत्त्या विकत घेऊ शकता. म्हणजे प्रिय बंधूंनो, आज आपल्यामध्ये फादर प्रकाश जनितचे संचालक आपल्या प्रार्थनेसाठी, नव्यानाच्या भक्तीसाठी ते आलेत. त्यांचं मी अगदी आपल्या चुलना पॅरिसतर्फे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपण टाळ्या वाजवून त्यांचा आभार मानूया. फादर प्रकाश सध्या वसई धर्म प्रांतामध्ये जे एक सामाजिक क्षेत्र आहे त्यामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करत आहेत. आजचा विषय होता आध्यात्मिकपणा आणि माझी आत्मिक शुद्धता. आणि आज नव्यानाचा पहिला दिवस. ओपनर बॅट्समन सचिन तेंडुलकर म्हणजे आपले फादर ऑल्विन फार सुंदर प्रवचनकार आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं सचिन तेंडुलकर, आणि त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे, चांगला पायर असलेला. आता तुम्हाला माहिती आहे, एकदा बॅटिंग किंवा चांगली झाली का दुसऱ्या बॅट्समनना कधीच त्रास होत नाही. मला वाटतं फादर ऑल्विननी चांगली सुरुवात करून दिली आहे. फादर ऑल्विन आगाशीचे आहेत आणि आगाशीविषयी मी सांगू शकतो, 7 काशी आणि 1 आगाशी, तर तिथले ते आहेत. मी पण तिथलाच आहे. फादर ऑल्विनने पुष्कळ विचारधन आपल्याला दिलेले आहेत. पोप महाशयाचे शब्द सांगितले, यंग मॅन, तरुण माणसा उठ. आपल्याला उठायचं आहे. त्या विवंचनेतून, त्या संकटातून, त्या व्याधीतून, त्या यातनेतून, आपण ज्या पापरूपी जे जखडलेले आहोत त्या अवस्थेतून फादर ऑल्विनने आपल्याला उठण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आध्यात्मिक शुद्धता आपल्याला मिळावी, आत्मिक शुद्धता आपल्याला मिळावी की त्याद्वारे आपण आध्यात्मिक जीवन जगू शकू. आजच्या संपूर्ण या 9 दिवसाचं नव्यानाचं एक अंतिम ध्येय आहे की आपण सर्वजण पवित्र व्हावं, आध्यात्मिक व्हावं. फादर ऑल्विननी या विषयाला चांगलं अर्थपूर्ण असं प्रवचन दिलेलं आहे. मी त्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं आभार मानतो. गॉड ब्लेस यू. आपण बहुसंख्येने इथे आला आहात. आपण आपल्या घरचेच आहोत. तुम्ही आले आहात आणि आज मी पाहिलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळेजणं रोजरीच्या प्रार्थनेमध्ये, झेंड्याच्या प्रार्थनेमध्ये, मिसामध्ये सहभागी झालेत. तुमचंसुद्धा अभिनंदन आणि आभार. गॉड ब्लेस यू. अजून 2 सूचना आहेत. भाविकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांची वाहने चर्चच्या आवारात आणू नयेत. त्याचप्रमाणे जे उपासनेचे आयोजन करणार आहेत
त्यांनी रोजरी बरोबर 6:30 वाजता सुरू करायची, त्याच्या आधी करायची नाहीत. लोक 6:30च्या हिशोबाने येतात.